यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी, जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत गेल्या 5 वर्षात सुमारे 45 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला। यामध्ये बहुतांश पुढाऱ्यांच्या संस्थांनाच मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आलाय। व्यायामशाळा विकास अनुदान, क्रीडांगण विकास अनुदान तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत नाविन्यपूर्ण योजनेतून कामे केली जात आहेत। गेल्या 5 वर्षात सुमारे 25 कोटी रुपये व्यायामशाळा विकास अनुदान वितरित करण्यात आले, तर क्रीडांगण विकास अनुदान सुमारे 16.5 कोटी रुपये वाटण्यात आले आहेत। नाविन्यपूर्ण योजनेतून विविध संस्थांना कबड्डी मॅट देणे, कुस्ती मॅट तसेच क्रीडा साहित्य देण्यासाठी सुमारे 4.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे। शैक्षणिक संस्था, आदिवासी आश्रमशाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, तालुका क्रीडांगण तसेच जिल्हा क्रीडांगण उभारण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव येतात आणि डीपीडीसी मधून याला मंजुरी दिली जाते। सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये सध्या तालुका क्रीडा संकुल बांधण्याची कामे सुरू आहेत। तालुका क्रीडा संकुल बांधण्यासाठी आता 5 कोटी रुपयांचे तर जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यासाठी तब्बल 25 कोटी रुपयांचे अनुदान दिले जात आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी सोलापूर डीसीसी बँकेला 14.5 कोटी रुपये मिळाले। आतापर्यंत डीसीसी बँकेला सुमारे 41 कोटी रुपयांचा निधी प्राप्त। ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त, सुमारे 1180 पोलीस तैनात। सोलापुरातील 3ही डीमार्ट मॉलमध्ये एफडीएच्या आदेशान्वये जिल्हा पुरवठा विभागाकडून तपासणी, साखरेचा साठा नियमानुसार मर्यादित असल्याचे स्पष्ट। रक्षाबंधनाच्या सणावर चंद्रग्रहणाचे सावट, सकाळी 9:49 राखी बांधावी अशी पसरली होती अफवा, मात्र सकाळी 9:49 नंतरही दिवसभर बांधता येणार राखी। सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांची माहिती। सोलापुरात काल पार पडला नीलकंठेश्वर रथोत्सव। कुरुहिन शिट्टी युवा मंचच्या वतीने आत्मलिंग व हत्तीचा साकारण्यात आला होता आकर्षक देखावा। सोलापूर शहरातील राजस्व नगर परिसरात निर्मल डेव्हलपर्स साकारत आहे सूर्यप्रकाश नगरी आणि कौशल्य विष्णू नगरी ओपन प्लॉटचे भव्य प्रकल्प। प्री लॉन्चिंग ऑफर, त्वरित संपर्क साधा 89 89 34 89 89। ऑफिस पत्ता निर्मल डेव्हलपर्स, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, दत्तनगर, तानापाना, सोलापूर। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा, रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क 9607151719। विडी कामगारांना वाढीव 379 रुपये किमान वेतन देण्यास असमर्थता दाखवणाऱ्या विडी कारखानदारांविरुद्ध औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करणार, माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांचा इशारा। अमरावतीच्या घटनेनंतर सोलापुरातील सर्व हॉस्पिटल्सचे होणार इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट, अपघात टाळण्यासाठी दररोज चेकलिस्ट। सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक घेणार आढावा। रोड रोमिओ टवाळखोरांना बसणार चाप, सोलापूर शहरातील दामिनी पथक ॲक्शन मोडमध्ये। शाळा कॉलेज परिसरात ठेवणार सातत्याने वॉच, विद्यार्थ्यांच्या मिशन सुरक्षेला दिले प्राधान्य। कॉकरोच पार्टीच्या शाळा तपासणीच्या मोहिमेनंतर शिक्षण विभाग अलर्ट मोडवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य। शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना अभ्यासगतांसाठी नोंदवही ठेवण्याचे आदेश। राज्यात MHTET पाठोपाठ केंद्राची CTET परीक्षा अनिश्चित काळासाठी ढकलण्यात आली पुढे। CTET साठी ज्यांनी अद्यापही अर्ज भरला नाही अशा उमेदवारांना संधी देण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश। CTET परीक्षा विभागाकडून 1 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ। यंदा 15 ऑक्टोबरपासून साखर गाळप हंगाम, सध्या दिवाळीपूर्वीच साखरेचे दर 70 ते 75 रुपये किलो। भाव नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून सूचना। राज्यातील स्वायत्त विद्यापीठांनाही मराठी विभाग अनिवार्य, सरकारकडून खासगी विद्यापीठात झाडाझडती। शासन निर्णय लवकरच जारी होणार।
रेल्वे स्थानकावर DRIची मोठी कारवाई. पुण्यात महिला प्रवाशाकडून 3,41 लाखांचे अंमली पदार्थ जप्त. पुण्यात कीटकजन्य आजारामुळे आरोग्य विभागाची मोहीम सुरू. जिल्ह्यामध्ये घरोघरी सर्वेक्षण. आजार प्रतिबंधासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956213925. लासलगाव रेल्वे स्थानकाहून 840 टन कांद्याचा बफर स्टॉक दिल्लीला जाणार. 21 डब्यांची कांदा एक्सप्रेस उद्या पहाटे दिल्लीसाठी निघणार. दिल्लीनंतर कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई, कोचीलाही कांदा पाठवला जाणार. पुण्यात कर्णकर्कश साऊंडवर बंदी. पोलीस आयुक्तांचा निर्णय. नियमभंग केल्यास जप्तीची कारवाई. सरकारी पदाचा गैरवापर करून मालमत्ता जमवल्याप्रकरणी पुण्यातील केंद्रीय वस्तू व सेवा कर GST विभागाचे तत्कालीन अधीक्षक विभाग विवेक देकाते या अधीक्षकास 4 वर्षे सक्त मजुरी, तर गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी पत्नीलाही 3 वर्षे सक्त मजुरी. राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती देण्याबरोबरच पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून तब्बल 15,000 कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास राज्य शासनाने जलसंपदा विभागाला दिली मान्यता. देशांतर्गत बाजारातील साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी आयात साखरेची 2 महिन्यांच्या आत विक्री करणे केंद्र सरकारकडून बंधनकारक. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशातील मोठ्या राज्यांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्लीत स्वीकारला पुरस्कार. जागतिक पातळीवरील आव्हानानंतरही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत. देशांतर्गत मागणीतील वाढीसह उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील हालचालींना वेग. भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रतिपादन. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जनगणनेमधील जातगणनेच्या प्रक्रियेला काँग्रेसकडून विरोध. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. अमेरिकेतील उच्च शिक्षणाकडे भारतीयांची पाठ. विद्यार्थ्यांच्या अर्जात 15% घट. अनिश्चित धोरणाचा परिणाम. देशातील अनेक भागात मान्सून पुन्हा सक्रिय. मुसळधार पावसाचा 13 राज्यांना इशारा.